आज मी तुम्हाला एकच सांगू शकतो सरकारला की आज 1 एकर पिकामध्ये मी आज 70 ते 80 हजार रुपये खर्च केलाय। ठिबक केलं, मल्चिंग केलं, कारव्या उभ्या केल्या, तारा ओढण्या आणि टोमॅटोचा बाग ज्यावेळेस तोडायला आला त्यावेळेस टोमॅटोला मार्केट नव्हतं, बाजारभाव कमी असल्यामुळे पहिला तोडा 100 रुपये कॅरेटने गेला आणि 8 दिवसानंतर माझा दुसरा तोडा झाल्याच्या नंतर त्या कॅरेटला मला भेटले 200 सव्वा 200 रुपये बाजारभाव भेटला। आणि जे अतिमुसळधार पाऊस चालू झालाय, आज 10 दिवस झाले सारखा रोज कंटिन्यू मुसळधार पाऊस पडतोय, तर आता टोमॅटोचा बाजारभाव वाढलाय, तर टोमॅटोची बाग माझी पूर्ण भुईसपाट झाली। त्यामुळे सरकार मला एकच विनंती की जे शेतकऱ्यांनी आम्ही एवढा खर्च केलाय याची नुकसान भरपाई फक्त आजपर्यंत मिळत होती, मिळाली नाही, काही फक्त कागदोपत्री सरकार म्हणते मदत देतो पण आजपर्यंत कधी भेटली नाही। तर एकच सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याची काळजी घेऊन मायबाप सरकारने शेतकऱ्याची काळजी घ्यावी। आणि जर असं नाही झालं तर येत्या निवडणुकीमध्ये शेतकरी हा नक्कीच निवडणुकीवरती बहिष्कार करून मतदान करणार नाही, हा आमचा आक्रमक भूमिका आहे। किती एकरचं नुकसान झाले, किती खर्च केला होता? आज माझं कमीत कमी 1 एकरचं नुकसान झाले, 70 ते 75 हजार रुपये मी खर्च केला होता आणि फक्त माझे टोमॅटो पिकामध्ये 7 ते 8 हजार रुपये मला भेटले फक्त, बाकी 1 रुपयाही भेटला नाही। आज सगळा टोटल खर्च फुकट गेलेला आहे आणि असा जर पाऊस चालू राहिला तर शेतकऱ्यांनी काय करायचं? तर मायबाप सरकारला एकच विनंती की सरकारने पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई कशी जास्तीत जास्त देता येईल एवढी काळजी घ्यावी। मदत सरकार देते पण आली तर तुटपुंजी भेटते, कुठं 500, 1000, 2000 रुपये पण देते, परंतु आज 70 80 हजार रुपये खर्च करायचा आणि 1000 आणि 2000 रुपयाने शेतकऱ्याला काय होणार आहे? आणि आली तरी काय कित्येक वेळा मदत येते तशी ती कागदावरतीच राहते। त्याच्यामुळे असं जर झालं तर येत्या निवडणुकीमध्ये शेतकरी हा नक्कीच बहिष्कार टाकेल आणि मतदानापासून सरकारला रोखून धरेल। त्यामुळे शेतकऱ्याची काळजी घेणे हे मायबाप सरकारला विनंती की जेवढी होईल तेवढी शक्य शेतकऱ्यांनी मदत द्या, शेतकऱ्यांनी एवढी विनंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।